नागपुर के पांचपावली थाना क्षेत्र में वाहन चोरी के मामले ने एक बार फिर पुलिस और आम जनता की नींद उड़ा दी है, लेकिन इस बार पांचपावली पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए इस मामले में बड़ी सफलता हासिल कर ली है। दरअसल पिछले कुछ दिनों से इलाके में गाड़ियों की चोरी की घटनाएं बढ़ती जा रही थी। लोगों में डर का माहौल था और पुलिस की टीम गश्त करते समय पांचपावली पुलिस ने शक के आधार पर 2 संदिग्धों को हिरासत में लिया। पूछताछ के दौरान जो खुलासा हुआ वो चौंकाने वाला था। पुलिस पूछताछ में दोनों आरोपियों ने कबूल किया कि उन्होंने इलाके से गाड़ी की चोरी की वारदातों को अंजाम दिया है। पुलिस ने आरोपियों के पास से चोरी की गाड़ियां भी बरामद की और ये भी जांच की जा रही है कि इनके तार किसी बड़े गिरोह से जुड़े हैं या नहीं। फिलहाल दोनों आरोपियों को गिरफ्तार कर आगे की कार्रवाई की जा रही है और कौन पुलिस ये भी पता लगाने में जुटी है कि इनके साथ और कौन कौन लोग जुड़े हुए हैं। आज सकाळी पाचपावली हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना आम्हाला 2 संशयित इसम आढळून आले। त्यामध्ये एका आरोपीचं नाव आहे हर्षल दामोदर बोथले, हा राहणारा रामनगर चंद्रपूर येथील आहे आणि त्याचा मित्र अल्पेश प्रशांत कोटागळे हा बुद्धनगर पाचपावली येथे राहणार आहे। तो एका मॅक्सीमध्ये एक 2 व्हीलर आहे प्लेजर, ती 2 व्हीलर घेऊन जात असताना आम्हाला संशयास्पद रित्या मिळून आल्याने आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली। मात्र चौकशी अंती असं आढळून आलं की पोलीस स्टेशन पाचपावली येथे टेकानाका इथून 15 दिवसापूर्वी एक ई रिक्षा चोरीला गेली होती। MH 40 BF 1908 ही चोरीला गेली होती। त्यानंतर प्लेजर गाडीविषयी माहिती घेतली असता ती सीताबर्डी येथून सुद्धा चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती। ह्या 2 आरोपी आम्ही सध्या अटक केलेले आहे। अटक आरोपीचे रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर रामनगर चंद्रपूर येथे आणि पोलीस स्टेशन पाचपावली येथे पण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। चोरी करण्याचा एकच उद्देश होता की जे हौस भागवण्यासाठी किंवा मोजमस्ती करण्यासाठी त्यांनी चोरी केल्याचे उघडकीस आलेले आहे। आरोपी हा सध्या काय काम करत नाही, इकडे तिकडे फिरणारच होता, त्यामुळे आम्हाला संशयितरित्या आढळून आला होता। सध्या आरोपी हा सीताबर्डीतून गाडी चोरी करताना आणि पाचपावली हद्दीतून कमाल चौक ते वैशालीनगर या ठिकाणी गाडी ई रिक्षातून घेऊन जात असताना आम्हाला मिळाल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढची कारवाई केली आहे। साधारण 1,30,000 रुपयाचा मुद्देमाल मी जप्त करण्यात आलेला आहे आरोपीकडून आणि या तपास कामामध्ये माननीय वरिष्ठांचे सहकार्य घेऊन त्यानंतर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भोगे, त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख, त्याचबरोबर रमेश मेनेवार, NPC अनिल धुळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल चिटके, संतोष शेंद्रे आणि गगन यादव यांचे सहकार्य लाभलेले आहे।